विनय, मिताली, रेणुका इकडे या. तुम्ही तिघं पुढे उभे राहा. हा, आणि सगळ्यांनी ह्यांच्या मागे रांगा करायच्या. 3-3च्या रांगा करा. चला चला पटकन रांगा करा. 3-3च्या रांगा. आणि विनय, मिताली, रेणुका, मला सांगा तुमच्या रांगेत किती मुलं आहेत. हा हा. अरे वा. अक्षरा, आलेच सगळे. निघाला हो आपल्याला आता. हो हो चला. हो हो, आता जास्त उशीर करून चालणार नाही. चला निघा निघा. अहो पण मॅडम, ते बसचा ड्रायव्हरच आला नाही हो. अरे देवा. तुमच्याकडे नंबर आहे ना त्यांचा? बंद आहे. काय? गाडी आली आणि ड्रायव्हर काका नाही आहेत, असं कसं? मॅडम, मी फुलपाखरे सरांना फोन करू का? एवढ्या सकाळी? नाही म्हणजे त्यांनी जर चुकून दुसरा नंबर दिला असेल तर. नाही थांबा, मी फोन करते. थांबा, मी फोन करते. मी पण दुसरा कोणी ड्रायव्हर मिळतं का बघतो. आता एवढ्या सकाळी कोण मिळणार आहे का? बघतो मॅडम, थांबा. सर ऐका, तुमच्याकडे तो नंबर आहे का एका ड्रायव्हरचा? ड्रायव्हर आल्यावर फोडायचा आहे ना. पण आता ड्रायव्हर नाही आला तर सहल कॅन्सल. नाही नाही नाही, कॅन्सल नको करायला आपण सहल. थांबा, मी बघतो काहीतरी. मी पण बघतो कोणी ड्रायव्हर मिळतं का. बघतो मॅडम, बघतो. सगळीकडे शोधलं पण कोणीच अवेलेबल नाही. ते आपल्या सारंगला बोलवायचं का? नको, तो थोरल्या सरकारचा ड्रायव्हर आहे, तो मुळीच नको. मग आता कसं? आता खरंच सहल कॅन्सल करावी लागेल की काय? अरे आपल्याकडे असा कोण नाही का ज्याला बस चालवता येते? असेल ना कोणीतरी. माझ्या ओळखीत एक माणूस आहे जो ही बस चालवू शकतो. कोण? अधिपती. अधिपती, तुम्हाला बस येते ना चालवता नक्की? हो, विश्वास ठेवा माझ्यावर. त्या दिवशी नाही काय सायकल चालवली मी. हो, सायकल वेगळी, बस वेगळी असते. अमोनकर यांचे ड्रायव्हिंग क्लासेस. अधिपती, अहो, एकच टेक्निक असते. कोणाला धडकायचं नाही, कोणाला ठोकायचं नाही. एवढं लक्षात ठेवलं की कुठली बी गाडी हाना येते माणसाला. अहो, एवढं देवाला बोलवू नका. हे बघा, मुलं आहेत आपली आतमध्ये, काळजी घ्या. तुमच्या पोरासनी मी शेप घेऊन जाणार, शेप घेऊन येणार. बस सेफ. तेच करणार मी. टेन्शन घेऊ नका. अहो, बस चालवायची सवय आपल्याला. बसा तुम्ही. अहो, कुठे चालले? इकडे. अहो, मला गाडी चालवायची. ड्रायव्हरची सीट इकडे आहे. ड्रायव्हर तेच आहे मी. बसा तुम्ही. ठीक आहे, ओरडू नका. ड्रायव्हिंग क्लासेस. हॅलो, काय ग? काय झालं? मम्मी, तू सांगितलं का मावशीला? नाही ग अजून. का? अगं, आईची पूजा चालली का नाही? अगं, परत बस मध्ये चढायला लागलीत. हो, अधिपती. अधिपती? अगं, ते बी चाललेत वाटतं त्यांच्यासोबत. चढले बस मध्ये ते. ऐकी चंचे, तू तर अजिबात जाऊ नकोस. तू घरला ये बरं, परत घरला ये. आता तर मी जाणारच. अगं त्यांनी पाहिलं तर. आणि सगळ्यात महत्वाचं, जर ताईला कळलं तर ह्या वेळेस तोड काढ नाही. 0 मिनिटात आपण दोघी बी घराच्या बाहेर. कळतंय काय? त्या मास्तरनीची शाळा संपूनच येणार बघ. अगं,
नाही नको नको. का? अहो गाडी चालवताना खात नाही मी काय. घ्या तुम्ही घ्या. नाही नको. अहो घ्या हो. अहो तुम्हाला कंपनी देईल. कशाला उपाशी राहायला. अहो नाही हो, गाडी थांबल्यावर तुम्ही खाल ना तेव्हा मी पण खाईन. काय गरज नाही, खावा तुम्ही. अहो असू दे. अहो खरंच खावा, मी सांगतोय ना. अधिपती, दुसऱ्याच्या मताचा रिस्पेक्ट करायचा. हा. छान चालवता की तुम्ही गाडी. आता काय फक्त डोसकच चालवता येत नाही आम्हाला. गाडी चालवायला पण डोकं लागतं. आता काय येते पहिल्यापासून, त्यात काय एवढं. कारण ते तुम्ही शिकला आहात. म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळतंय का? हा. ए! अरे काय मरायचं काय बाजूला. तू शांत राहा जरा. मग काय आहे अधिपती, तुम्ही इतक्या खालच्या पातळीला कसे काय गेला? हा, आम्ही तुम्हाला सहल रद्द करायला सांगितली होती, तुम्ही परवानगी दिली, आम्ही त्याच्याकडे कानाडोळा केला. हा, पण तुम्ही आता या पोराटोरांबरोबर सहलीला निघाला. अहो त्यांची वय काय, तुमचं वय काय? हा, अहो तुम्ही फॅक्टरी, डेअरी, शाळा, कंपनी या समद्याचे मालक आहेसा. कोट्यवधींची उलाढाल आहे. हा, एवढ्या एवढ्या पोरांबरोबर तुम्ही शाळेच्या सहलीला जाऊन काय करणार होता? त्यांच्या बरोबर काही इटीदांडू खेळणार होता का लप्पाछप्पी? आता हे सगळं हाताबाहेर जाऊ लागलंय. तुमच्या या वागण्याला काय म्हणावं तेच कळना आम्हाला. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हो? हा, शाळेच्या बसचा ड्रायव्हर झालाय तुम्ही. ड्रायव्हर बसचा काय? पण तसा विषय नाही जाय. विषय हा आहे की आम्हासनी त्रास होतोय तुमच्या वागण्याचा. असं नाही, पण मी हे काय बी पटत नाही आम्हासनी. तुमचं हे पत आणि वय सोडून बारक्या पोरांबरोबर सहलीला जाणं आम्हासनी अजिबात आवडलेलं नाही. आम्हासनी लई त्रास झालाय तुमच्या या वागण्याचा. अधिपती, अहो तुम्ही असं का वागायला सा? बघितलं सा नव ताईच्या काळजाला कशा हिंगळ्या डसायल्यात. तुम्ही असं वागलात. अहो अहो ताई तुमच्यासाठी जीव काढून ठेवली आणि तुम्ही असं का वागायला सा? ताईनं काय करायचं? आता का गप्प बसलाय सा अधिपती? बोला की, का असं वागायला सा? भुवनेश्वरी मॅडम, आय एम सॉरी. ह्यामध्ये अधिपतींची काहीच चूक नाहीये. ए तू गप गप भवाने, गप बस तू. अवशे दुर्गे, मॅडम मी खरंच सांगते, अधिपतींची काहीही चूक नाहीये. आमच्या पोराचं चूक बरोबर हा न्याय निवाडा परक्याकडनं नगाय आम्हासनी. त्यांच्या सेफ्टीचा विचार त्यांनीच करायला पाहिजे ना. मुळात ही सहल ठरवली तेव्हाच मी मनाई केली होती. पावसा पाण्याचे दिवस आहे, तुगा काही झालं तर शाळेवर नाव नग यायला. पण त्यांनी तुमच्याकडे रद्दबदली केली आणि तुम्ही लगेच परवानगी दिली. आता अशीच कामं होणार आहेत काय? हा, त्यांनी आमच्याकडे यायचं, आम्ही नकार द्यायचा. मग त्यांनी तुमच्याकडे जायचं, मग आमचा नकार धुडकावून तुम्ही होकार द्यायचा. हा, दर येई असंच होऊ लागलं तर आमच्या शब्दाला काय किंमत उरणार हो? हा, मास्तरनीला बरोबर कळलंय आम्ही नाही म्हणलं की कुणाकडे शब्द टाकायचा ते. नाही नाही नाही, असं नाही. त्यांनी काहीच सांगितलं नाही तुम्ही मला. का हो म्हणलात सहलीला? आम्ही नाही सांगितलं होतं ना. पण मॅडम तुम्ही परवानगी दिली नव्हती, तुम्ही बजेट दिला नव्हतं सहलीसाठी. हे खरं आहे ना. आणि असं असलं तरी आणि तरीही आम्ही आमच्या लेवलला मॅनेज करत होतो मॅडम. आता कुणाच्या खर्चानं सहलीला चालला सा? हा,
आधिपती तुम्ही आम्हाला सांगितलं होतं ना, या सहलीच्या खर्चाचा बोजा आपल्यावर नाही म्हणून. आपल्यावर नाही जाय बोजा, ती बस ओळखीतली आहे मी म्हणलं की तुम्हाला फ्री देणार आहे तो. अहो देतो पैसे. एवढं काय अधिपती, ते कॅटरिंग आणि बसवाल्याचे पैसे कसे द्यायचे, ऑनलाईन की कॅश मध्ये? ऊस गोड लागला की मुळापासून खायचा काय? मॅडम आय एम सॉरी, खरंच सॉरी, पण मला यातलं काहीच माहित नव्हतं. अधिपती तुम्ही बोला ना काहीतरी. हा आमचा फॅमिली मॅटर आहे, तू मध्ये बोलू नकस. मॅडम तुमच्या मॅटर मध्ये मी पडणारच नाही, पण सहलीची चूक माझी आहे. चूक आमची आहे मास्तरीनबाई. आम्ही आई म्हणून कमी पडलो. आमच्या नात्यात विश्वास नाही, आमच्या मायेत खोट आहे. सगळी चूक आमची आहे. मॅडम पाणी डोसक्यावरून गेलंय. अधिपती, आज जे तुम्ही केलंय ते आमच्या मनाला लय लागलंय. जायचंय तुम्हाला सहलीला? जाव, खुशाल जाव. आम्ही तुम्हासनी अडवणार नाही. आमच्यात ती ताकदच नाही. पण एक लक्षात ठेवा, ह्यो शेवटचा घाव आहे. आता तुम्ही ठरवा तुम्हासनी काय करायचंय ते. बसचा ड्रायव्हर म्हणून तुम्हाला सहलीला जायचंय का अधिपती म्हणून आमच्या संग घरी यायचंय? बाकी आमच्या हातात काय बी नाही. निर्णय तुमच्या हातात आहे. आम्ही तुम्हासनी 5 मिनिटं देतोय. 5 मिनिटात जर का तुम्ही गाडीत आला नाहीत तर आम्ही घरी निघून जाऊ. आणि ओंक्या, कुणाचं देणं बाकी ठेवू नकोस. पैसे देऊन टाक. मी आजीला सांगितलं निरोप सांग म्हणून आई साहेबांनी. तुमचा निरोप नाही मिळाला आम्हाला. मग तुम्ही कसं काय आला तिकडं? मला वाटलं माझा निरोप मिळाला म्हणताना आला तुम्ही. निरोप मिळाला नाही तुम्हाला? मग तुमच्यापर्यंत बातमी कुणी पोहोचवली म्हणजे मी चाललोय म्हणून? ते महत्वाचं नाही. बघा आई साहेब, मला तुम्हासनी न सांगता जायचं नव्हतं, एवढंच मला सांगायचं आहे.
आणि माझा काही प्लॅनच नव्हता तर तिकडं त्यांच्या संग सहलीला जायचा. मी ड्रायव्हर भेटतोय का बघायला गेलो तू. पण ईशाई फक्त तुम्ही सहलीला गेल्याचं नाही ना, तुम्ही आमच्याशी खोटं बोललाय, तो ईशाई आहे. तुम्ही आम्हाला काय बोलला सा हा की आपण जवळच्या जवळ सहल आहे, फारसं बजेट नाही म्हणून तुम्ही परवानगी दिली, बरोबर? होय. हा, पण आम्ही बघितलं की सहलीचा समदा खर्च आपल्याकडनं झाला होता. पण काय हरकत नाही ना, काय हरकत नाही. पण एकदा आम्हाला सांगा तरी, हा असं खोटं कवापासून बोलायला लागला तुम्ही? आमच्याशी एक बोलता, बाहेर जाऊन वेगळंच वागता, असं का अधिपती? काय झालंय काय तुम्हासनी? असं का वागालाय? आमचं काय चुकलंय काय? आमची माया कमी पडलीय काय? आमचा का राग यायलाय तुम्हाला? आम्ही जे करू त्याच्या विरुद्धच का वागालाय? सांगा ना अधिपती, सांगा आम्हासनी. कारण तुम्ही असेच धक्के देत राहिलात ना तर आम्हासनी झेपणार नाही. वय झालंय आता आमचं. नाहीतर तुम्ही असं करा, तुम्ही हा समदा कारभार तुमच्या हातात घ्या. आम्ही जातो चारधामच्या यात्रेला. हो आई साहेब, हो काहीतरी काय बोलताय तुम्ही. तुम्ही घरच्या मेन आहेसा, तुम्हीच बघा सगळं. माझ्या हातात काही सुद्धा नको आहे. तुम्ही तुमच्या मनाला लावून घेऊ नका की अहो त्या पोरांचं मन राखावं म्हणताना मी गेलतो. पोरांचं? हा, अहो एवढी एवढी चिमणी एवढी तोंड केली त्यांनी. कुणी? पोरांनी की मास्तरनी ना? इतका सगळा प्रॉब्लेम होता तर कशाला अरेंज केलं त्यांनी? उगाच वेळ वाया गेला. फुकट मुलांना आशेला लावलं. नाहीतर काय, एवढी मनाची तयारी केली होती आणि काय झालं? त्या सहलीचा ना भुवनेश्वरी मॅडमने ना पोपटच केला. नाहीतरी सहल जावी असं त्यांना वाटतच नव्हतं. झालं त्यांच्या मनासारखं, झाली सहल कॅन्सल. आपली सहल भुवनेश्वरी मॅडममुळे कॅन्सल नाही झाली. आपले ड्रायव्हर काका वेळेत नाही आले म्हणून नाही जाऊ शकलो आपण. पण अधिपती सर तर आले होते ना. ऑलरेडी आपण अर्ध्या रस्त्यात पोहोचलो होतो. अहो पण ते त्यांचं मन मोठं म्हणून ते आले. ते काही ड्रायव्हर नाही आहेत ना, हे शाळेचे मालक आहेत. ते त्यांना त्यांची कामं असू शकतात, त्यांचं आयुष्य एक वेगळं, इमर्जन्सी असू शकते, काही असू शकतं. आपली चूक झाली. ते खरं तर ड्रायव्हर अरेंज करायला आले होते पण आपण त्यांनाच ड्रायव्हर बनवून बस चालवायला लावली. आपलं चुकलं खरंच. हो, पण मग आता आपण काय करायचं? नाहीतरी सहल कॅन्सलच झाली आहे ना, तर मला तर असं वाटतं आता सुट्टीच देऊन टाकावी. हो ना, फुलपगारे सरांना आपण सांगूया. सर सर सॉरी, खूप सॉरी, खूपच गोंधळ झालाय. सर आजची सुट्टी जाहीर करून टाका, नाहीतरी सहल आज झालीच नाही. हो नाही ते कळलंय मला, पण अशी सुट्टी वगैरे नाही देता येणार. चला कामाला लागा. चला अगो बाई, एवढं सगळं झालं? हो, आणि एका अर्थीनं सहल रद्द झाली बरंच झालं. कारण अधिपतींना ड्रायव्हर म्हणून नेणं खूप चुकीचं होतं. आणि अगं आई, एवढं सगळं मॅनेज करून त्यांनी त्यांच्या घरीच सांगितलं नाही. असं का केलं असेल त्यांनी? खोटं का बोलले असतील? भुवनेश्वरी मॅडमनी बजेट द्यायला नकार दिला तेव्हा त्यांनी एकतर त्यांना कन्व्हिन्स करायला हवं होतं किंवा आम्हाला सांगायला हवं होतं की ठीक आहे सहलीला जा पण आम्ही बजेट देणार नाही. भुवनेश्वरी मॅडम नाही खुश ठेवायचं, इकडे शाळेचंही सगळं मॅनेज करायचं, असं कसं चालेल? कधी कधी ना अधिपतींना कळत नाही कसं वागलं पाहिजे. का खोटं बोलले असतील ते? बिचारी मुलं पण नाराज झाली, भुवनेश्वरी मॅडम पण चिडल्या. खोटं बोलून काय मिळवलं त्यांनी? अक्षरा, अगं स्वार्थासाठी खोटं बोलले का ते? हा, त्यांचा हेतू बघ, मुलांचा हिरमोड होऊ नये म्हणून त्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलं की नाही? हा अगं चांगले आहेत ग ते. हे बघ, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोललं ना तर काही वाईट नसतं त्यात. अगं पण आई, खोटं बोलून काही झालं नाहीच. ठीक आहे ना, पण म्हणून त्यांना दोष देण्यात काही अर्थ आहे का? नाही नाही, मी दोष नाही देते त्यांना. अक्षरा, तू त्यांना समजून घेतलं पाहिजेस ग. जज नको करूस खोटं बोललेत म्हणून. चांगला माणूस आहे,
म्हणजे हे बघ ना, त्यांच्या परीने सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करतात ते. हो, आता त्यांना यश येत नाही तर ते काय करणार, हो की नाही? म्हणून त्यांचा चांगुलपणा नजरेआड करून नाही चालणार, नाही का? आई तू पण ना. अक्षराई, बोल त्यांच्याशी. हा, त्यांना म्हणावं इट्स ओके, घडतं असं, काही फरक पडत नाही, हो की नाही? हे बघ, आधीच त्या भुवनेश्वरी मॅडम रागवल्यात त्यांच्यावर, त्याच्यात पुन्हा तू त्यांना खोटं बोलता म्हणून जज करणार आणि नाराजगीचा सूर लावणार. बरोबर आहे का ते? आणि मनाने चांगला आहे ग माणूस. हो, हे मान्य मला. माणूस म्हणून खरंच चांगले आहेत ते. आणि अशी चांगली माणसं कमी असतात अक्षरा. खरंय. मग अशी चांगली माणसं जपायला हवीत की नको? काय करतेस? पाय चपती. पण आमचे पाय दुखत नाहीत. मावशे, मला तुझी सेवा करायची. ही येळ नाही. देवीची पूजा करायची येळ असती होय? आम्ही देवी नाही आहोत, माणूस आहोत. राग लोभ असणारा माणूस. मावशे, रागावलीस होय? तुझं सिक्रेट काय आहे ते सांग आधी आणि निघ. मला कळलंय. काय कळलंय? सहलीबद्दल. हे सिक्रेट आहे? नाही. मग ग, मास्तरनीनच अधिपतीला ड्रायव्हर केलंय. सरळ आहे ते. मला आतून कळलंय. आतून म्हणजे? म्हणजे शाळेत माझं हेर आहे त्याच्याकडून कळलंय. कोण? येळ आल्यावर तुझ्या पायावर आणून टाकतीस मी, पण मला त्याच्याकडून कळलंय का. काय? अधिपतीला मास्तरनीनं ड्रायव्हर बनवले. हेच का अधिपती नाही म्हणत होते, पण ह्या मास्तरनीनं मुद्दाम त्यांना सांगितलं सहलीला ड्रायव्हर म्हणून चला. अन ग मावशी, अधिपती तर सहलीला बी नाही म्हणत होते ग, पण हिनं त्यांना भरीस पाडलं. मावशे, हिच्यामुळेच होतंय बघ सगळं. दुसऱ्याच्या पोरीला दोष देऊन काय बी उपयोग होणार नाही. आपलं नानच खोटं निघालं. मावशे, तू त्या मास्तरनीला काढून का नाही टाकत शाळेतनं? घरभर शोधलं तू मासनी. चला की दोघी बी जेवाय. तुम्ही घ्या जेवून. आणि तू? आम्ही नाही जेवणार. का ताई? भूक नाही. अगं ताई, तू त्या मास्तरनी पाई उग कशाला पोटाला मारती? बघ की ताई, मालकाला ड्रायव्हर केलं. लाज कशी वाटली नाही तिला? किती शेफ हारली बघितलंस ना? आणि थोबडवर करून कसं बोलती, ओ मी बाथरूम साफ करेन म्हणे. बघितलंस ना? मी तर म्हणते ताई, तिला खरंच बाथरूम साफ करायला लावू. बघू की किती करती. हा, मी तर म्हणते त्या साफसफाईवालीला आपण काढूनच टाकू. म्हणजे कर म्हणाव हिला रोज बाथरूम साफ करती. हे असं करून तुझ्या लेकीचा अधिपतींच्या मनातला मार्ग खुल्ला होणार आहे. अगं पण मावशे, तिला अद्दल घडवली पाहिजे ना. त्यांना काय होणार आहे? समाधान मिळेल. आणि समजा शाळा पुढं तिचं नाक बी कापलंच आहे. आम्ही असलं काय भी करणार नाही. नाही मावशे, तू काय बी करू नकस. मी बघते काय करायचं ते. त्या मास्तरनीला बी कळलं पाहिजे शाळेच्या मालकाला ड्रायव्हिंग करायला लावल्यावर काय होतं ते. लोकाला अक्कल शिकवते ना ती. आता तिला आपण धडा शिकवला पाहिजे. चंचे, तू ग मध्ये पडू नकस. मी बघते काय करायचं ते. जा तुम्ही. आमचं डोसकं काही काम करत नाही.
हे असलं बालिश वागून काय बी फायदा होणार नाही. आम्ही विचार करू काय करायचं ते. अगं पण मावशी, विचार करू म्हणून सांगितलं ना व. जा जेवून घ्या तुम्ही. पर ताई तुझ्याशिवाय कसं जेवणार आम्ही? का एकमेकांना घासभर व्हायचे? नाही. अगं पण तू नाही जेवली तर तुम्ही चोरून जेवणार. त्यापेक्षा जा आणि जेवा. हा, आम्हाला सवय आहे लंघन करायची. आम्हाला काही फरक पडत नाही. जा जेवा. वय जाताना दार लावून घ्या. जरा बाजूला हो की. आईसाहेब कुणीकडे आहेत? ती नाराज आहे. ए बाळ बाळ, तसं करू नये बाळ, ठेवते. आहेत कुणीकडे आईसाहेब? ती खोलीत आहे, दार बंद आहे तिचं. पुन्हा संग बी बोलणं झाल्या. मला वाटतंय रडत होती ती. तुला काय वाटतं ते सोड. आणि आईसाहेब अशा मुळमुळ रडणाऱ्यातल्या नाही आहेत. पण जेवल्या काय त्या? तुम्हाला सोडून ताई जेवल का? मग आल्या का नाहीत? जेवणार नाही ती. का? कारण तिला हे जे काय झालंय त्याचा लई त्रास झाला. अन्न पाण्यावरची वासना उडाली आहे तिची. तुमच्यावर रागवली आहे. जरा अन्नावर कशाला काढायचा? आता ते काय मी सांगू शकत नाही. उगाच माझ्यावर चिडल नाही तर. मम्मी एक काम करतात दे, मी घेऊन जाते. धनाजी दादा आणताय ना? तुम्ही ना का काळजी करू. थंड घ्या. चंचुपात्र, तुमची काळजी तुमच्यापाशी ठेवा. आणि आईसाहेब झोपाच्या खोलीत जेवत नाहीत माहित नाही का? हे मावशी सांगत जा ग हिला मध्ये मध्ये जरा या घरात कसं चालते. मी घेऊन येतो त्यास. हे का नाही माझ्या डोसक्यात जायला. पण हाय क्यूट ना. नवरा झाला तर क्यूट, नाहीतर भूत. मम्मी वनार वनार. ए अगं तू ते बाथरूम धुण्याबद्दल काय सांगत होती? सांग की मला बी. एक गप ग. आता जेवताना कशाला तो विषय? मम्मी तो विषय सोडायचा नाही. त्या मास्तरनीची कामवाली बाई झालीच पाहिजे. अगं आमच्यात खूप प्रॉब्लेम्स चालू आहे. काय झालं मला सांग ना. तुझं लग्न मोडलं, पण त्याचा आणि निखिलचा काय संबंध आहे? काही नाही ग, निखिलच्या आई वडिलांना नाही आवडलं ते, आणि मोठ्या बहिणीवरून धाकट्या बहिणीची परीक्षा बघतायत ते. म्हणजे काही नाही, त्यांना असं वाटतंय की मी पण तसलीच आहे. तसलीच म्हणजे कॅरेक्टर नसलेली. कॅरेक्टर नसलेली म्हणजे जाऊ दे ग ताई. निखिलच्या आई वडिलांना असं वाटतंय की ह्या सगळ्यात तुझा दोष होता आणि तुझ्यावरून ते मला जज करतायत. निखिलसाठी दुसऱ्या मुली बघतायत. अगं इरा, माझं लग्न मोडलं यात माझा काहीच दोष नाहीये. अगं ताई मला माहितीये, पण ही गोष्ट त्यांना नाही कळत आहे ना. मी बोलू का त्यांच्याशी? नको, गोष्टी अजून बिघडतील. इरा, तुला पण असंच वाटतं? अरे उचल की बाबा. हॅलो हॅलो, कोण? नरहरी बोलतोय ना? हा बरं, मला सांग, आपल्या शाळेमध्ये ते बाथरूम साफसफाई करते ती बाईचं नाव काय? काय? हा शालन. हा तर तिला सांग उद्या कामावर यायचं नाही. अरे नाही रे, तिला कामावर नाही काढली. तू फक्त तिला असं सांग का तिला उद्या आजारी पडायचंय. हा
आणि उद्या तिला शाळेत पाठवायचं नाही. हा असं सांग तिला. तू जास्त प्रश्न विचारू नकस. जेवढं सांगितलं तेवढं कर की. हा चालनला सांग उद्या शाळेत जायचं नाही. कळलं? ठेव आता फोन. मी थांब थांब थांब. कुठे बी बोलायचं नाही. आणि हा कुठं बी थोबाडीच कटायचं नाही. कळलं काय? कुणाला बी काय बी सांगायचं नाही. हा ठेव आता फोन. आता खरी मज्जा येईल बघ. काय ग ती मास्तरीन लय शाळा शाळा करती ना. आता कर म्हणा शाळेची साफसफाई. मला सांग, तू इराशी बोललीस का? अजून बोलावं लागेल. मला बघवत नाहीये का तिच्याकडे? तू काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. हा तू जा बरं, बाबा काय म्हणतात बघ. तिचा चेहरा पडलेला असतो सारखा. मला माहिती आहे आई, मी सगळं नीट करते. ठीक आहे? विद्या, अगं आलीस का? हो आले. अहो 5 मिनिटं जरा. आई जा तू. तुझा तुला शाळेत जायचंय ना? हा तू आवरून घे. तू आता कुठे खराटा बिराटा करत बस. अगं असू दे. असं कसं? अरे वा, स्वच्छता मोहीम आहे, 24 तास राबवलीच पाहिजे. ते नंतर. हा तू शिक्षिका आहे, तुझं काम शिकवणं आहे. कळलं? तू पण शिक्षिकाच आहे. होते, आता रिटायर झाले. आणि हे घरातलं जे काम करते ना मी, ते आई म्हणून करते, शिक्षिका म्हणून नाही. कळलं? अरे मग हे घर माझं पण आहे. अगं हो, पण आता तू नोकरी करतेस की नाही? आणि शिकवणं हे काम फार मोठं आहे अक्षु. बाबा म्हणतात कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. काय दुर्गी शाळेत गेलीये? वय तू परवानगी दिली ना. आम्ही परवानगी दिली नाही. पण तू नाही पण म्हणली नाही ना. पण विचार करून कृती करायला पाहिजे ना. व कवा कवा कृती करून विचार केलेला चालतोय की. मास्तरीनं कुठं केलता विचार? आधीपातीनं ड्रायव्हर केलता दवा. तिनं केलं म्हणून आपण तसं करायची काय बी गरज नाही. तिची आणि आपली बरोबरी नाही. बरोबरी आपण नाही, ती मास्तरीन करायली. तिला तिची जागा दाखवाय ना ग. तिची जागा दाखवण्याच्या नादात तुझी अधिपतींच्या मनातली जागा गमवून बसू नकोस. पण यात म्या कुठेच नाही मावशी. म्या काय नाही मम्मीच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार. आणि मम्मी मला काय बी नाही होऊन देणार. जा तू. काय झालं? रागावली का तू? काय नाही, लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भेकड लोक वार करतात. हिम्मत असेल तर स्वतः गोळी चालवायची, नाही तर शरणागती पत्करायची. यासली भेकड कामं करू नकोस चंचे. युद्धात आणि प्रेमात समजा माप असतं ना. आणि ही गोळी मास्तरणीला अशी लागल ना, काय तर उलटी फिरून आपल्याला लागल. आता हे जे काही ज्ञान पाजळलंच नव, ते तुझ्या अंगाशी नाही आलं म्हणजे मिळवलं. सर बोला घेऊ. सर 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 थोडा प्रॉब्लेम झालाय. काय धाप कशाने लागले एवढी? काय पळाई गेलता काय कोणीकडे? नाही नाही म्हणजे गोष्ट छोटी आहे. म्हणजे तुम्हाला त्रास देणं खरं तर योग्य नाहीये. बोला घेऊ. काय ना की आपल्या शाळेची सफाई करणाऱ्या ज्या मावशी आहेत ना, त्या 2 दिवस झाले आलेल्या नाहीयेत. मग दुसरे बोलवून घ्या कोणतर. हो तेच करणार होतो, पण तुमच्या मावशी इकडे आल्या आहेत. हा मग त्यांचं म्हणणं असं आहे की शाळेची सफाई शिक्षकांनी केली पाहिजे. का? नाही म्हणजे अक्षराने त्यांना सुनावलं होतं की वेळ पडली तर सगळी सफाई मी करेन. असं काहीतरी झालं होतं असं मला वाटतं. उद्या समजा काय शाळेतली बाथरूम धुणारी बाई आली नाही तर तू बाथरूम धुशील काय ग? तर धुईन मी. हॅलो सर. हा हाय हाय बोला बोला पुढे बोला. हा 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 पण सर तुम्ही प्लीज त्यांना बोलू नका की मी असं सांगितलं म्हणून. पण काय ना सर, उद्या जर का शाळेतले शिक्षक रोज अशी साफसफाई करायला लागले तर मग विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? आणि म्हणजे शाळेचा डेकोरम बिघडेल ना. काय ते सभ्याचार काय 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 आता कसं सांगू मी? हा हा नाही हा कळलं कळलं घ्या कळलं घ्या. व्यवस्था बिघडेल शाळेची असं म्हणताय.
तेच तेच. तुम्ही लोड घेऊ नका, मी करतो काहीतरी. प्लीज लवकर काहीतरी करा सर. अहो अक्षरा मॅडम शाळेची साफसफाई करायला गेल्यात. काय? त्यांना थांबवा तुम्ही पहिलं. मी आलो, दुसरी माणसं घेऊन तुम्ही. आलो मी. अहो गरज आहे सर. परीक्षा तोंडावर आल्या, धडे पूर्ण करायचे. अहो सर पण सगळे धडे वर्गात नाही देतात ना, काही धडे असे बाहेर पण दिले पाहिजे. म्हणजे 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 स्वच्छता ही आपली गरज आहे आज. जिथे साफसफाई, जिथे स्वच्छता, तिथे सरस्वती. क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस, हो की नाही? आणि स्वच्छतेसाठी स्वावलंबन खूप आवश्यक आहे. अगं पण अक्षरा, हे आपल्याला जमलं पाहिजे ना. मॅडम आपण घरी साफसफाई करतो ना. मी पण करते माझ्या घरी झाडू, लादी, पोछा. मी पण. पण आपण हे सगळं करत बसलो तर शिकवणार कधी? आपण हे रोज थोडीच करणार मॅडम. शालनताई आल्या नाहीत म्हणून फक्त. अगं पण हे बघा मॅडम, आपण घरी साफसफाई करतो ना, मग शाळा अस्वच्छ असल्यावर शाळेची साफसफाई करायला काय हरकत आहे? वेळ पडली तर सगळी कामं करता आली पाहिजे. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळी कामं 1-2 तासात करतो. हा, आधी आम्ही स्टाफ रूम क्लीन करतो, म्हणजे तुम्हाला तिथे बसता येईल. आणि मग नंतर आम्ही सगळी उरलेली शाळा स्वच्छ करतो. सगळं 2 तासात होऊन जाईल. हा काय मुलांनो, जोश आहे ना? जोरात. शाबास. चला मग लागूया कामाला. हा रेणुका आणि तुम्ही 3-4 जण हे सगळं साफ करा, ठीक आहे? विनय, मिताली आणि तुम्ही कॉरिडॉर साफ करा. ओके वृषांक, तू 3-4 जणांना घेऊन पॅसेज साफ कर. हा आणि तुम्ही स्टाफ रूम मध्ये साफ कर. जा पण. गणपती बाप्पा, चलो आगे बढ़ो. वाईकी त्या मास्तरीला का नाही चांगलं झाडायला लावलं होतं म्या, पर तो अधिपती आला मधीच तडमडाय. मम्मी तू निघतीत ना. वय ग, तू का नाही ताईला समजा सांगून टाक. काय? अगं ताईला हे सांग का अधिपती इकडे आलेत म्हणून शाळेत. नको नको, मावशीला नको सांगाया. का? मावशीला माझं बोलणं आवडलं नाही, आणि आता जर मी गेले नाही तर मावशी चिडल. का? काय बोललीस तू? मी जरा अक्कल पाजवली मावशी समोर. म्हणजे म्हणजे सांगते तुला नंतर. चलचे आत्ताच्या आत्ता सांग, मला उगाच टेन्शन देऊ नका. सांग. अगं मावशीनं मला डोस दिलाय. डोस का ढोस? डोसच ढोस सारखा दिलाय. जाऊ देत मम्मी, तू निघतीक ना लवकर, चल. अगं चंचे, तू कशा पायी ताईशी बोलाय केलीस का? मी शानपणा करायला सांगितला होता तुला. ते जाऊ दे, मी बघती काय ते. तू तिथनं पटशिरी बाहेर पड आणि घरला ये लवकर. वय यायला मी ठेवू फोन. करायची. आणि हे बघा अधिपती, ताई तुमच्या समोर एक बोलती आणि माझ्या समोर एक बोलती. बस कर आता. आई साहेबांविषयी आता एक शब्द जरी बोललीस तर खबरदार. अधिपती तुम्ही उगाच चिडचिड करू नका. मी एवढंच सांगत्या का मला ताईने सांगितलं होतं तर शाळेत जा म्हणून. सांगितलं म्हणजे काय? त्यांनी शाळेत जा दुर्गे असं सांगितलं? असं नाही म्हणली, ती गप्प बसली होती, म्हणजे काहीच बोलली नाही. तर मला वाटलं जा म्हणली. त्यांनी काय तुला सांगितलं नाही याचा अर्थ तू असं घेतलंस की शाळेत जा असं त्यांनी तुला सांगितलं? माझं डोसकं लागलंय तापायला. तर मी तुला इथून जायला सांग, तिथून तू जा. आता मात्र नक्की जा, इथं थांबू नको. ते मी जातच होते, तुम्हीच अचानक असं समोर आलायचा. मी काय करू? इथं 4 चौघात शोभा करायची नाही आम्हाला, लक्षात घे. विषय समजला ना? तू घरला जा. तो विषय आपला बाकी राहिला, मी घरला आलो की पूर्ण होणार, एवढं लक्षात. जा घरला. तुम्ही लहान असल्यापासून मी तुम्हासनी ओळखते. तुम्ही या घरचं राजकुमार हायसा. ताई तुम्हासनी इकडची काडी तिकडं बी करू देत नाही हो. अहो तुम्ही चहा पिलेला कप बी उचलाय. 4 माणसं आहेत आपल्याकडे, 4 नोकर चाकर आहेत. आणि हे समजा असं असताना
त्या मास्तरनी ना तुम्हाला मालकाचा ड्रायव्हर कसं केला हे माझ्या मनाला लई लागलं बघा. वय तुम्ही जे मी म्हणलं सर ते समजा खरं आहे. मला ताईनं सांगितलं नव्हतं. मी माझ्या मनानच गेलते शाळेत. पण ते बी कारण माझ्या मनाला लई लागलं होतं. त्या मास्तरनी ना तुम्हाला मालकाचा ड्रायव्हर कसा केला. हे बघा अधिपती, माझा हेतू एवढाच होता का त्या मास्तरनीला राबवायची होती. माझा हेतू ह्यो नव्हता का त्या समध्या शाळेतल्या पोरासनी कामाला लावायचं किंवा त्या शिक्षकासनी कामाला लावायचं. त्यांची काय बी चूक नसताना समध्यानी कामं केली. मला माहित आहे ते समधी लोक माझ्यावर लई चिडले असतील, मला शिव्या घातल्या असतील. पर अधिपती अहो नका चिडू माझ्यावर. मी फक्त त्या मास्तरनीला कळावं म्हणून हे समज केलं. डुचकी जिथं तिथं शानपणा करायला, जिथं तिथं डोसकं चालवायला. तिला लाज कशी वाटली नाही. तुम्हाला ड्रायव्हर केला म्हणजे तिची लायकी तरी आहे का. थंड घे मावशे. लोकांच्या पोरीला काहीतरी बोलायचा उगाच आपला हक्क नाही एवढं लक्षात घे. आणि असले चुकीचे शब्द अजिबात वापरू नको त्यांच्यासाठी. तू आज जे काय वाचलेस ना ते त्यांच्याच मुळे. म्हणजे काय बोलली ती. थँक्यू बोल. काय आज तू जो काय तिथं घोळ घालून आलीस का नाही त्या सगळ्यासाठी तुला थँक्यू असं सांगितलं. आभार मानले ग. कारण वाईटात पण चांगलं बघायची त्यांची दृष्टी आहे आणि चांगल्यात पण वाईट तुला दिसतंय. तुझा दोष आहे.